अमरावतीवरून 26 किलोमीटर अंतरावर पूर्णानगर हे पेढ्यांचं गाव आहे। पेढ्यांचं गाव म्हणजे नक्की काय? तर या गावातील जास्तीत जास्त लोक पेढ्यांचा व्यवसाय करतात। या गावातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे। हे सतत नुकसान होत असल्याने तेथील एका व्यक्तीने 26 वर्षाआधी हा व्यवसाय सुरू केला। आता त्या गावातील 15 ते 16 तरुण हा व्यवसाय करीत आहेत। फक्त दूध आणि कमीत कमी साखर वापरून येथे पेढा बनवला जातो। त्यात कोणतेही केमिकल वापरले जात नाही। त्यामुळे येथील पेढा हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। अभिजित तिवारी, पूर्णानगर। आम्ही 15 वर्षापासून हा व्यवसाय करत आहोत आणि हा प्युअर दुधापासून बनवलेला पेढा आहे। याच्यामध्ये कोणतंच डुप्लिकेट नाही आहे, काही केमिकल नाही, काही नाही। सध्याच्या कंडिशनमध्ये 7-8 जिल्ह्यामध्ये असा प्रसिद्ध पेढा कुठंच मिळणार नाही। हा व्यवसाय सुरुवातपासून एका माणसानं पेढा चालू केला होता आणि त्यालाही कमीत कमी 20 ते 22 वर्ष झाले। इथून जे 7-8 खेडे आहे आणि आमचं गाव आहे, आम्ही खेड्यापाड्यातून दूध घेतो। 70 रुपये लिटर प्रमाणे आम्ही दूध घेतो। दूध चांगलं प्युअर असते, झडतीचं दूध राहते आणि जाग्यावरच आम्ही घोटतो आणि जाग्यावरच आम्ही विकतो। कढईला कमीत कमी 2.5 ते पावणे 3 तास लागतात। त्याच्यात 20 लिटर दूध असते। त्याला एक सव्वा तास थंड व्हायला लागते। थंड होईपर्यंत पेढा बनवता नाही येत। 360 रुपये किलो विकला जाते, 90 रुपये पाव। ओरिजिनल काम आहे, इथं डुप्लिकेटचं काम नाही आहे। प्युअर दुधाचा पेढा घोटला जाते। दुसरी गोष्ट, पेढा प्रसिद्ध झाला कारण की ओरिजिनल कोणी पेढा खाते, मिक्सचर काही आहे नाही त्यात, त्याच्यामुळं हे पेढा खपते। येणाऱ्या जाणारे लोक अमरावती, परतवाडा, नागपूरचे लोक खूप घेऊन जातात। अमरावती परतवाडा रोडवरील पूर्णानगर येथील पेढ्यांचे वैशिष्ट्य काय हे आज आपण जाणून घेतले। या गावामध्ये आजूबाजूच्या गावातील दूध जमा करून पेढा बनवला जातो। चिखलदरा, बहिरम या पर्यटन स्थळाकडे जाणारे अनेक पर्यटक येथून पेढ्यांची खरेदी करतात। त्याचबरोबर पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणीही या पेढ्यांचे पार्सल पाठवले जातात। अमरावतीवरून मेळघाटला जाणाऱ्या अनेक पर्यटकांचा या पेढ्यांच्या गावाला खूप मोठा प्रतिसाद आहे। ही सर्व माहिती पूर्णानगर येथील पेढ्यांच्या व्यावसायिकांनी दिली। अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18। प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती।